म्हणजे एकच दादा होता आणि असा दादा होणे नाही. रोजच्या प्रमाणाची सकाळ, मात्र ही सकाळ काहीशी वेगळी होते. नेते जर आपल्या देशामध्ये सुरक्षित नसतील तर जनतेचा काय, असे एक ना अनेक प्रश्न अजित पवार यांच्या निधनानंतर त्या नेत्यांना त्यांनी सोबत घेतलं, त्या नेत्यांचं आयुष्य घडवलं. अशा प्रकारचा हा दादा माणूस एका अपघातानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी हानी पोहोचवून दिली आहे. एखादा बडा नेता अशा पद्धतीनं त्याची सुरक्षा, याची जबाबदारी कुणाची, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बीड जिल्ह्यात येऊनही पालकमंत्रीपद ज्यावेळेस त्यांनी भूषवलं त्यानंतर बीडचा झालेला वेगळा पॅटर्न, रोजच्या प्रमाणाची सकाळ, मात्र ही सकाळ काहीशी वेगळी होते. ही सकाळ झाली ती एका बातमी होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची. वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेला हा माणूस, मात्र त्याची ही दुःखद बातमी अख्ख्या महाराष्ट्राला हळहळ व्यक्त करायला लावतीये. अनेक ठिकाणी जे आहे त्या अशा घटनेनंतर त्याच्या मीमांसा होतात, चिकित्सा होतात. मात्र नेते जर आपल्या देशामध्ये सुरक्षित नसतील तर जनतेचा काय, असे एक ना अनेक प्रश्न अजित पवार यांच्या निधनानंतर उपस्थित होत आहेत. मागील काही दिवस सुरू असलेल्या या घटनेनंतर अजित पवार यांच्या पुन्हा एकदा मृत्यूनं अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. विमान अपघात जरी असला तरी या अपघाताची चर्चा मात्र आता सुरू झाली आहे. रोजच्या प्रमाणची सकाळ, अजित पवारांचा तोच दरारा आणि तोच कामाचा धडाका, यातूनच बारामतीकडे निघालेले अजित पवार यांचा बारामतीत पोहोचतात. काही मिनिटावरच ते उतरत असतानाच विमानाचा झालेला अपघात आणि त्यात झालेला त्यांचा मृत्यू. या सगळ्या अपघातामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही बातमी सकाळपासूनच सुरू आहे. सर्वजण त्यावर बोलतायत, व्यक्त होत आहेत. सगळ्या जणांना हळहळ केली जाते. मात्र एक बडा नेता, एक दादा माणूस आज आपल्या राज्यातून, आपला राज्यातला एक दादा माणूस हरवलाय, अशी सगळी भावना व्यक्त केली जाते. ज्या नेत्यांना त्यांनी सोबत घेतलं त्या नेत्यांचं आयुष्य घडवलं, अशा प्रकारचा हा दादा माणूस अनेकांना मंत्रिपद, अनेकांना आमदार, अनेकांना जे आहे मोठ्या पदापर्यंत अजितदादा पवारांनी पोहोचवलं. अजितदादांना त्यांच्या काकांचा जरी सोबत आणि वारसा लाभलेला असला तरी मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सर्व सिद्ध केलं. मागील काही दिवस सुरू असलेलं अजित पवारांचं हे सगळं वादळ त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत कित्येक दिवसापासून त्यांनी टिकवून ठेवलं होतं. अजित पवारांचं हे अकाली एक्झिट कुणालाही पटणार नाही. एका अपघातानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी हानी पोहोचवून दिली आहे. अनेक कार्यकर्ते जे आहेत ते हतबल झालेले आहेत, हताश आहेत. सर्वजण बारामतीकडे जात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र अजित पवार यांच्या निधनाची बातमी सर्वांना दुःख देणारी आहे. मागील काही या तासामध्ये घडलेल्या घटना आणि या सगळ्या जर पार्श्वभूमी पाहिली आणि विमान अपघातातलं नेत्यांचं जाणं याची जर चर्चा केली तर या सगळ्यांवरती अनेक जण प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करतायत. मात्र एखादा बडा नेता अशा पद्धतीनं त्याची सुरक्षा, याची जबाबदारी कुणाची, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक नेते आता त्याच्यावर बोलतील. त्याच्या चौकशीचा साठी देखील समिती गठीत करण्यात आलेली आहे. चौकशीसाठी देखील लोक निघालेले आहेत. मात्र एक नेता अपघातात जातो तर त्याचे पडसाद देखील महाराष्ट्रभर उमटतील, यात काही शंका नाही. अजितदादांचं व्यक्तिमत्व इतर नेत्यांपेक्षा वेगळं होतं, कारण अजितदादा हे फील्डवरचा नेता म्हणून ओळख त्यांची होती. सकाळपासूनच ते नेत्यांसारखे निघत नव्हते, तर त्यांची एक वेगळी पद्धत होती. कार्य करण्याची स्टाईल अनेक जणांनी दादाची पाहिली आहे आणि त्यामुळेच दादांची छबी प्रत्येक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांमध्ये होते. दादांसारखंच वागण्याचा अनेक जण प्रयत्न करत होते. सगळ्यांनाच दादांच्या कार्याची भुरळ होती. आता हा दादा माणूस महाराष्ट्रामध्ये राहिलेला नाही. असं असलं तरी दादांच्या आठवणी, दादांचं करण्याचं काम हे मात्र कार्यकर्त्यांसोबत राहणार आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांची गरज आहे. दादांच्या जाण्याचा कशा पद्धतीनं पुढेही परिणाम होणार आहे हेही महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून गाजवलेला दादांचा काळ, अजितदादांनी केलेली जी आहे ती काम करण्याची पद्धत, त्याचबरोबर बीड जिल्ह्यात येऊनही पालकमंत्रीपद ज्यावेळेस त्यांनी भूषवलं त्यानंतर बीडचा झालेला वेगळा पॅटर्न, या सगळ्यांच्या देखील चर्चा होणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं बारामतीचा
अजित पवारांनी विकास केला, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री असताना, मंत्री असताना, खासदारकीपासून ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, त्यानंतर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मात्र एक नेता अचानक जाणं महाराष्ट्राला हे पटत नाहीये, यावरची देखील मोठ्या चर्चा होत असताना पाहायला मिळत आहेत. मात्र हे घडलेलं आहे. आता हे सगळेजण जे आहे दुर्दैवी घटना त्याबद्दल बोलत देखील आहेत. महाराष्ट्रातलं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. अजितदादा जाणं हे महाराष्ट्राला परवडणारं नाही आहे. अजितदादांची जागा पुन्हा कोणीही घेणार नाही. म्हणजे एकच दादा होता आणि असा दादा होणे नाही, अशा पद्धतीची भावना देखील जे आहे ते कार्यकर्ते नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.